मित्रहो, सहज चालता चालता माणसाला ठेस लागते, त्यावेळेस त्याच्याबरोबर जो असतो त्याला म्हणतो तुझं ध्यान कुठे. जीवनामध्ये जसं आम्ही ध्यान असल्याशिवाय एक पाऊल बी आम्ही उचलू शकत नाही, तर ते ध्यान आम्ही का करायचं हा प्रश्न आम्हाला का निर्माण होतो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आपण श्वास का घ्यायचा? अरे बापरे, हा काय प्रश्न झाला का? श्वास नाही तर जीवन नाही, आणि जीवन नाही तर जेवण नाही. श्वास म्हणजे जीवन आहे. श्वास आहे तर जीवन आहे, आणि जीवन हवं असेल तर श्वास पाहिजे. श्वास आणि जेवण म्हणजे आहार, हे दोन्ही आमच्या जीवनाचे अभिन्न अंग आहे. श्वास देखील आहार आहे. आम्ही 10,000 लिटर श्वास दररोज घेतो, आणि म्हणून आम्ही जिवंत आहे. अन्न पाण्याशिवाय जगणारी माणसं आम्ही पाहू शकतो, परंतु श्वासाशिवाय जगणारा प्राणी आजपर्यंत या जगात नाही. आणि म्हणून श्वासाचा जो संबंध आहे तो थेट तुमच्या जीवनाशी आहे, जिवंतपणाशी आहे. जसं श्वास घेणं का घ्यायचा हा प्रश्न आम्हाला निर्माण होत नाही, तसं आम्हाला ध्यान करा असा प्रश्न का निर्माण होतो, योग करा असा प्रश्न का निर्माण होतो. मुळात श्वासाशिवाय जीवन नाही, तसं ध्यानाशिवाय तुमचं विचरण नाही. ध्यान म्हणजे काही क्रिया नाही आहे, पण आम्ही तिला क्रिया समजतो. हां, आता मी ध्यानाला बसलो बरं का, आता माझं तुझ्यावर ध्यान आहे बरं का. तुमचं कुठंतरी ध्यान नेहमी असतंच का? अशी कधी वेळ आहे तुमचं कुठंच ध्यान नाही आहे? हां, तुमचं कधी कधी पांगलेलं असतं, कधी एका ठिकाणी असतं, आणि कुठंच नसतं. नसणं हे पण ध्यानच आहे. एखादी गोष्ट असल्याशिवाय नसल्याची जाणीव कशी होईल? असा व्यक्ती आहे का या जगामध्ये जो इथं नाही आहे आता? जो होता कधीतरी किंवा होण्याची शक्यता आहे तो नसण्याचा प्रश्न आहे. जी गोष्ट नाहीच आहे तो नसण्याचा प्रश्नसुद्धा येत नाही. समजतंय का? तसं आमचं ध्यान नाही आहे हे पण ध्यानच आहे. म्हणजे उपस्थिती आणि अनुपस्थिती ह्या दोघी अस्तित्वाच्या बाबतीत होतात. ज्याचं अस्तित्वच नाही आहे त्याची तुम्ही अनुपस्थिती किंवा उपस्थिती दोन्हीही संभाव्य क्षमता नाही आहे. तसं मनुष्य जीवनामध्ये जसं श्वास त्याचं जीवन आहे, ध्यान त्याच्या जीवनाचा भाग आहे. श्वासामुळं जीवन आहे आणि ध्यानामुळं त्याचं कर्म आहे. कर्म असेल तर ध्यान पाहिजे. कुठलीही क्रिया, सदा श्वास घ्यायचा हे कर्म आहे. ते करत असताना तुमचं त्याच्यावर काय पाहिजे? ध्यान पाहिजे. माणसं ज्यावेळेस ICU जातात ना, जेव्हा त्यांना व्हेंटिलेटर मशीन फिक्स करण्यात येतं तेव्हा त्यांना कळतं अरे आपण आपल्या श्वासावर पण काय द्यायला पाहिजे? लक्ष द्यायला पाहिजे. मग त्यांना रामदेव बाबा आठवतो, मग त्यांना प्राणायाम आठवतो. वी आर लिव्हिंग अ ॲक्सिडेंटल लाईफ. समथिंग इज पुशिंग यू, समथिंग इज रिमेंबर यू. दीज ऑल थिंग्स हॅपन बाय ॲक्सिडेंटली. आम्ही एक अपघाताचं आयुष्य जगतो. काही गोष्टी आम्हाला पुश करतात, काही गोष्टी आम्हाला जाणीव करून देतात, तेव्हा आम्ही जागे होतो. आम्हाला धक्के दिल्याशिवाय आम्ही जागे होत नाही. सकाळी जसं झोपेतून एखाद्याला काय उठवावं लागतं तसं आम्ही ज्या ह्या मोह आणि मायेच्या निद्रेमध्ये आयुष्यभर झोपलेलो आहे, काही जण तर आयुष्यभर उठत नाही. जेवढा अज्ञान मनुष्य तेवढा मोह मायेमध्ये झोपलेला असतो. तो श्वास घेत असतो, तो ध्यानही देत असतो, परंतु त्याचा श्वास आणि त्याचं ध्यान हे त्याच्या नियंत्रणात नसतं. बघा, श्वास घेतल्याशिवाय आम्ही जिवंत नाही आहे, पण तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. कुठल्याही गाडीची मिनिमम स्पीड ही ठरलेली आहे. सायकलला एक मिनिमम स्पीड बॅलन्ससाठी ठरलेली आहे, पण तुम्ही ती गती वाढवू शकता, तुम्ही कलाबाजी करू शकता. तसं जीवनामध्ये आहे. जीवन तर जगणारच आहे. तुम्ही त्याला नाही जगवलं तरी ते जगणार आहे, परंतु तुम्ही जर त्याला जगवलं ते सुंदरपणे जगणार आहे. बियाचं झाड तर होणारच आहे, पाऊस पडणार आहे, ते उगवणार आहे. पण तुम्ही जर लक्ष दिलं ना, तुम्ही जर बागवानी केली ना, तर ते सुंदर होणार आहे. त्याला खूप छान फुलं येतील, सुंदर फुलं येतील. त्याला खत घातलं, पाणी घातलं, त्याला नरिश केलं, खूप सुंदर. तसं तुमचं जीवन आहे. जीवन हे जगणार आहे बाय डिफॉल्ट. बघा, तुमच्या मोबाईलमध्ये फंक्शन असतात डिफॉल्ट म्हणजे काय? जसं वरून सेटिंग आलेलं आहे तसं चालू. तसं आमचं जीवन झालं सगळ्यांचं. जसं आमच्या कर्माने आम्हाला सेटिंग करून दिलेलं आहे. मागच्या आयुष्यामध्ये, मागच्या जन्मामध्ये जे काही कर्म आम्ही केले किंवा समाजाच्या आजूबाजूला जे संस्कार आमच्यावर होत आहे ते आम्ही होऊ देतो. कुठेतरी भांडण चाललं आहे, शिव्या ऐकत जातो.
कुठेतरी कीर्तनात चालू आहे मंदिरामध्ये, ते पण ऐकत जातो. आमच्यासाठी शिव्या आणि कीर्तनात काही फरक नाही. बोथ डेटा इज इक्वल फॉर युअर सॉफ्टवेअर. दॅट इज द प्रॉब्लेम. तुम्ही जेवढ्या वेंधळेपणाने सात्विक गोष्टी स्वीकारतात, तेवढ्याच वेंधळेपणाने तुम्ही तामसिक गोष्टी पण स्वीकारता. तुम्ही जागरूक नाही आहे का हे तामसिक आहे, हे सात्विक आहे. बघा, जसा एखादा माणूस असतो ज्याला रस्ता माहीत नाही, काही नाही, असा नुसता चालत राहतो, तो कुठे पोचतो का? तसं आमचं जीवन आहे. आमचं आयुष्य अजिबात कुठे पोचत नाही. जसा रस्ता आला त्या रस्त्याने चालत राहतं. आणि म्हणून यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे, यालाच मोह माया असं म्हटलेलं आहे. जिकडे तुम्हाला तुमचं आयुष्य घेऊन चाललं आहे, तुम्ही तिकडे चाललेलं आहात. त्या आयुष्याला दिशा द्या, आणि ती दिशा देण्यासाठी ध्यानाची गरज आहे. मला सांगा, आज सद्गुरू योगावर बोललेले आहे, मी ध्यानावर का बोलतोय? कारण ध्यानाची सुरुवात जी आहे तिथूनच योगाची सुरुवात होते. ध्यान दिलं तर तुम्हाला योग कळणार आहे. आम्हाला ध्यानच कळत नाही. आम्ही काय म्हणतो, नाही अरे यार ध्यानधारणा केली पाहिजे, नाही त्याशिवाय माझी स्मरणशक्ती वाढणार नाही, माझी बुद्धी तीव्र होणार नाही, मला ध्यान करायला पाहिजे, मला मनशांती पाहिजे. तुम्ही शांतच आहात, गडूळ कशाला करता? मग गडूळ करणारी आम्ही आहे. पहिल्यापासून आम्हाला शांतच मिळालेलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी ध्यान द्यावं लागतं. मग हे जे ध्यान आहे त्यातून आम्हाला काही प्राप्त करायचं नाही आहे, ते आमच्या जीवनाचं अभिन्न अंग आहे. मला सांगा, एखाद्याने सत्यनारायण पूजेचा प्रसाद केला. का करतो आम्ही प्रसाद? का करतो? वाटण्यासाठी. तुम्ही एखादा भंडारा करता, कशासाठी करता? लोकांना जीव घालण्यासाठी. जी गोष्ट वाटण्यासाठी आहे, तुम्ही ती जर तुमच्याच घरातच खायला लागले तर त्याचं उद्दिष्टापासून तुम्ही काय झाले? भरकटले. तुम्ही किती वेळा सत्यनारायण पूजेचा प्रसाद केला आणि घरातच खाल्ला, तर त्या पूजेचं फळ तुम्हाला कधी मिळणार नाही आहे. तुम्ही जर भंडारा ठेवला आणि तुमच्या आवडीच्याच लोकांना खाऊ घातला, त्या भंडाऱ्याचं उद्दिष्ट साध्य होणार नाही. तसंच आहे आमचं जीवन. आम्ही काय करतो? ध्यान देतो फक्त आम्हाला जिथं आवडतं तिथं, बस. मग याच्यामुळेच आमचं जीवन बर्बाद झालेलं आहे. आज आमच्या जीवनामध्ये समस्या आहे त्या कशामुळे? आम्ही हेतू मागं ठेवतो. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आमचा काय असतो? हेतू असतो. आणि तो हेतूमुळे आमचं ध्यान विशिष्ट ठिकाणी लागतं, विशिष्ट ठिकाणी लागत नाही. आणि जिथे ध्यान लागत नाही तिथे ते भरकटलेलं असतं. तुम्ही असं कधी विचार केला का? तुम्ही काही वेळ गाडीचं स्टेअरिंग पकडता आणि सगळं कंट्रोल लक्षात ठेवता आणि काही वेळासाठी ते सोडून देता, तर काय होणार? मग ती गुगल नेव्हिगेशन त्याच्यावर अपलोड ऑलरेडी केलेलं आहे, ती त्या नेव्हिगेशनने चालत राहणार. तुम्ही मागं जे काही तुमचं डेस्टिनेशन लावलेलं आहे, जे तुम्ही ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे मागच्या जन्मी, ते डेस्टिनेशनला ती जात राहते पुढे. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग सद्गुरू आम्हाला आज काय सांगताय की तुम्ही आयुष्यभरासाठी योग साधना करू नका, आयुष्यभरासाठी ध्यानधारणा करू नका, आयुष्यभरासाठी प्राणायाम करू नका, फक्त आज करा. का बरं असं म्हणता? त्यांना माहिती आहे आयुष्यभरासाठी करणारे कधीच करत नाही रे माझे उपवास आहे. हां, कायमचे ज्याचे उपवास असतात ना त्याच्या उपवासाला काही अर्थच नाही. पण जो एकच धरतो ना तो भयंकर असतो. तर त्याची जाणीव होते, त्याला तीव्रता असते. आपले जे CS साहेब आहेत त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की आयुष्यभर माझे वडील कालिका मातेच्या मंदिरासमोर नारळ विकायचे, सेवा करायचे, तर व्यवसाय होता तो. मी कधी मंदिरात गेलो नाही. आणि एक दिवस पुजाऱ्यांचा फोन आला की तुम्हाला पूजेला यायचं आहे. तर ती पूजा पहाटे 4 वाजता उठून संपूर्ण परिवार, सगळे त्यांचं नातेवाईक, सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ती महापूजा झाली त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि त्याचा प्रचंड प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडला. रोज पूजा करणाऱ्याच्या जीवनावर असा प्रभाव नाही पडणार. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, रोजचंच मडं त्याला कोण रडं. काशीमध्ये जो दररोज प्रेत जाळतो त्याला काय फरक पडतो? जो केदारनाथ मंदिरामध्ये पुजारी आहे त्याला काय विशेष येते केदारनाथाचं? पण जो आयुष्यात पहिल्यांदा आला त्याला, त्याचे पूर्ण सेन्सेस जागृत असतात, पूर्ण ध्यान जागृत असतं. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, जीवनामध्ये एखादी गोष्ट सामान्य होणं, त्यावेळेस तुम्ही जीवनापासून काय होता? असंवेदनशील बनता. आणि असंवेदनशीलपणे जगणं हेच पाप आहे. पशु आणि मनुष्य याच्यामध्ये सर्वात मोठा फरक जर असेल तर तो हा आहे, पशु हा शरीराच्या स्तरावर जगतो आणि मनुष्य हा मनाच्या स्तरावर जगतो. आणि तो देव होऊ शकतो.
तो ऊर्जेच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो, जे पशु करू शकत नाही. पण मनुष्याने वरती जाण्याचा मार्ग शोधण्याच्या ऐवजी त्याने आणखीन पतनाचा मार्ग शोधला आणि तो पशुच्या मार्गावर चालला. आणि म्हणून तो काय होतो, जसा पशु जसा एका मोहामध्ये अडकलेला आहे, खाणे पिणे झोपणे आणि बच्चे पैदा करणे, त्याच्या पलीकडे आज मनुष्य काय करतोय, काहीच नाही. आणि म्हणून आम्हाला जीवन कधी कळलंच नाही, त्याची जी गरिमा आहे, त्याचे जे सौंदर्य आहे ते कधी कळतच नाही. तुम्ही जर जनावरासारखे एखाद्या प्राण्यासारखे जर तुम्ही जर त्या सामान्य शारीरिक गोष्टी जर करायला लागलात तर तुम्हाला जीवन कंटाळवाणं वाटणार आहे, जे आज वाटतंय सगळ्यांना. मला सांगा, शरीराच्या पातळीवर असं कुठलं सुख आहे जे तुम्हाला खूप आनंद देतं? खाण्याचं, पिण्याचं, शारीरिक संबंधाचं कुठलं सुख आहे असं की जे तुम्हाला, किंवा उपभोग घेण्याचं, सगळ्या पंचेंद्रियांना भोग द्या सगळ्यांना, त्याला समाधान नाही वाटत, फ्रस्ट्रेशन येतं. ज्या ज्या लोकांनी ते सुख भोगलंय ना त्यांना विचारा. तुम्ही समजा फॉरेनला जायची फार इच्छा आहे तुम्हाला, जे जाऊन आले त्यांना विचारा. शारीरिक सुख वाटते तुम्हाला, ते करून भोगणाऱ्या माणसाला विचारा. त्या इमिजिएट त्याच्यानंतर त्याला काय वाटतं. ज्याला खूप खाण्याची इच्छा आहे त्याला पंचपक्वानाचं अन्न द्या आणि ते खाल्ल्यानंतर त्याला काय फिलिंग होते विचारा त्याला. त्यानंतर बोर्डम तयार होतो. काय तयार होतो? बोर्डम. बोर्डम म्हणजे काय? कंटाळा तयार होतो. हे दररोज तेच तेच. कदाचित त्याच्यामुळेच पती पत्नीमधलं प्रेम काय होतं काही दिवसांनी कमी होतं. तेच तेच मॉडेल किती दिवस पाहायचं? कारण आपल्याला जाहिरात बदलून पाहिजे. शरीर जे आहे ते संवेदनशील राहत नाही, कारण ते नाशवंत आहे. आणि म्हणून सद्गुरूंना आम्हाला सांगावं लागलं की योग फार महत्त्वाचा आहे. योग म्हणजे काय? हे जे जीव आहे, जीवन आहे तुमचं, आणि हे जे प्रकृतीचं जीवन आहे हे एकच आहे. जो परमात्मा आहे, जे परमशक्ती आहे आणि तुम्ही आहे हे एकच आहे. फक्त कनेक्शनवर तुमचं लक्ष नाही. जे तुमचं कनेक्शन आहे ते तुटलेलं आहे का? नाही, फक्त तुमचं लक्ष नाही आहे. आणि म्हणून तुमचे जे संबंध आहे ते संबंध अनादिकालापासून आहे. फक्त आम्ही आमचे संबंध विसरलो का माझं स्रोत काय, आणि तो स्रोत लक्षात ठेवणं म्हणजे योग आहे. तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत, हा योग आहे. आणि आम्हाला शरीराच्या पातळीवर आम्ही वेगळे दिसतो. माझं नाव वेगळं, याचं आडनाव वेगळं, त्याचं वेगळं, तिचं वेगळं, हे आम्हाला वेगळं दिसतं. आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये जे काही करायचं ना ते आज करा, आत्ता लगेच करा, करत राहा. उद्यावर ढकलू नका, किंवा काल केलं असं म्हणू नका, किंवा मी आयुष्यभर करतोय असं म्हणू नका. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं, डोंट मेक इट कॉमन, डोंट मेक इट जनरल. जी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तिला सामान्य करू नका. तुम्ही सामान्यपणे जगा, तुमचे विचार सामान्य असू द्या, पण तुमची जी ऊर्जा आहे, तुमची जी भावना आहे ती सर्वोच्च असली पाहिजे. एखाद्या लहान मुलाला हसवण्यामध्ये तुम्हाला परमात्म्याची सेवा करण्या एवढा आनंद आला पाहिजे, तेवढा भाव पाहिजे, तेवढं ध्यान पाहिजे. तुम्हाला माहिती आहे भरपूर गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये तुमच्या जर ओळखीचा माणूस जर असेल, हजारो लोकांच्या गर्दीमध्ये, पटकन तुम्ही लगेच ॲक्टिव्ह होता, तुमचे सेन्सेस लगेच जागृत होता. आणि कोणी ओळखूचं नाही भेटू द्या, बोर होतो. काय यार, जत्रेला गेलो बोर झाला. का रे बाबा, ओळखीचं कोणीच नाही भेटलं. का बरं? कारण ध्यानच केंद्रित नाही झालं कुठे. जेव्हा ओळखीचं भेटतं तेव्हा ध्यान जागृत होतं. सगळेच ओळखीचे करा ना. हां, तुम्ही कोणा एकाला ध्यानावर केंद्रित का केलं? का तुम्ही रेकॉर्ड करून ठेवता मोबाईलमध्ये? का तुम्ही सेव्ह करून ठेवता? हाच फोन मी उचलेल, हा नाही उचलणार, एक तर मोबाईल घेऊच नका मग. बरोबर आहे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये योग जर आम्हाला कळाला का हे गरजेचं आहे, हे गरजेचं नाही आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे डिस्क्रिमिनेशन आमचं बंद झालं पाहिजे. आणि जीवन जसं आहे तसं त्याला आम्ही काय केलं पाहिजे? स्वीकारलं पाहिजे. आणि असं जर आम्ही स्वीकारायला शिकलो तर मित्रांनो, आम्हाला उद्या जगायची इच्छा राहणार नाही. पूर्ण आयुष्याची वाट बघायची गरज नाही. जे काय आहे ते आज आत्ता ताबडतोब मिळून जाईल. संत कबीरदास महाराज म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. पल में प्रलय होवेगा, बहुरी करोगे कब. अरे पल में प्रलय हो जाएगा. होत्याचं नव्हतं होईल. जाशील ना 12च्या भावामध्ये. हां, कधी मृत्यू येईल सांगता येत नाही, कधी तू अडचणीत येशील सांगता येत नाही. त्याच्यामुळे आयुष्यभरासाठी काही करू नको, आत्ता कर. काय करायचं ते आत्ता कर, इथे कर, आहे इथे कर. नाही सर, मी उद्या ज्यावेळेस मी DSC होईल ना त्यावेळेस मी जिल्ह्याचं काम करून दाखवेल. अरे बाबा, आता जे तुझ्याकडे आहे ते कर ना चांगलं, तर तू होशील ना DSC. काय एखादा सामान्य कर्मचारी आहे,
त्याला कलेक्टर व्हायची इच्छा आहे, तो जे काम करतोय ते जर प्रामाणिकपणे अति सर्वश्रेष्ठ पद्धतीने त्यांनी केलं ध्यान देऊन, तर तो कलेक्टर पण होऊ शकतो. नवीन नवीन झाला तर त्याची गरिमा वाढणार आहे, पण तो आहे ते काम जर चांगल्या पद्धतीने करत नसेल तो उद्या कलेक्टर होणे काही फायदा नाही. तो एक पद मिळवेल परंतु आनंद नाही मिळवणार. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही आत्ता जे काही करताय आज ह्या मिनिटाला, तीच तुमची योग साधना बनली पाहिजे. आणि तीच योग साधना कधी बनेल? जेव्हा तुम्ही ध्यान द्याल. तुमचं ध्यान फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर ध्यान दिलं तर तुमची योग साधना तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला उद्यावर जगण्याची इच्छा होणार नाही. काल काय घडून गेलं याचं पण तुम्हाला रिग्रेट राहणार नाही, पश्चाताप राहणार नाही, दुःख राहणार नाही. परंतु दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही आजमध्ये जगतच नाही. एक तर मी काल हरून गेलेलो आहे कालच्या विषयांमध्ये. काल काय घडलं ते खरं आहे का? कसं काय पाटील बरं आहे का? हां, हे काय नुसतं गाणं नाही आहे, हे आमच्या जीवनाची व्यथा आहे. आणि उद्यावर आमचं सगळं अवलंबून आहे. माझे स्वप्न, हां, कल्पना, नियोजन, वरून एक आदेश आला, सगळे नियोजन कोलॅप्स. मित्रांनो, जीवनामध्ये आत्ता जगायला शिका, पूर्णपणे सहभागी व्हा आणि जे तुम्हाला शक्य आहे त्या योग साधनेच्या मार्गाने चला. मग तो कर्मयोग असेल, तो भक्तियोग असेल किंवा ज्ञानयोग असेल. तुम्हाला जो योग आवडतो, तो मार्ग आवडतो, त्या मार्गाने तुम्ही पुढे चला. तुमचं प्रकृती ज्याला साथ देते त्याप्रमाणे पुढे चला. आणि आज आत्ता ताबडतोब मी त्याच्यामध्ये उतरा, त्या योगामध्ये. तुम्हाला आयुष्यभरासाठी योग करायची गरज पडणार नाही. तुमचं जीवनच योगमय बनून जाईल. आणि मग तुम्हाला ना काल काय झालं याचं दुःख राहील, ना उद्या काय होणार याची चिंता राहील. आणि तुमचं जीवन आहे ते आजच एवढं सुंदर होऊन जाईल की ज्यावेळेस ह्याच दिवसाचा काल होईल ना, तेव्हा तुम्हाला मागे वळून पाहिलं तर आनंद दिसेल. आणि जेव्हा ह्याच दिवस उद्या घडणार आहे ना, तेव्हासुद्धा तो एवढा सुंदर घडेल का तुम्हाला एकतर आनंद देऊन जाईल किंवा अनुभव देऊन जाईल. मनाजोगतं घडलं तर आनंद देईल आणि मनाविरुद्ध घडलं तर शिक्षण देऊन जाईल, अनुभव देऊन जाईल. मग अशा प्रकारे तुमचं जीवन समृद्ध होईल. आणि म्हणून सद्गुरूंनी आज छोट्याशा ओळीमध्ये फार मोठं रहस्य सांगितलं की कुठलीही गोष्ट आयुष्यभरासाठी करू नका, फक्त आत्ता करा, शेवटचं करा. आत्ता कसं करा? शेवटचं करा. तुम्ही जर आत्ता शेवटचं समजून जर करायला शिकलात ना, तर तुमच्या जीवनामध्ये शेवट कधी पण हो, तो गोडच होणार. आणि मग याचसाठी केला होता अट्टहास. अट्टहास कशासाठी केला? याचसाठी शेवटचा दिन गोड व्हावा. आणि तुमचा शेवटचा दिन जर गोड व्हावा असं वाटत असेल तर जे काही करायचं ते आज आणि आत्ताच करा. हे ढकलू नका. जीवन सुंदर होईल. धन्यवाद.